जे उत्तर भारतीय आहेत मुंबईतले ते उघडपणे राज ठाकरेंना म्हणतायत की आम्ही परंपरागत इकडचे आहोत म्हणून. आता तुम्ही पिढ्यानपिढ्या आम्ही आहोत. परंपराची गोष्टी अगर सांगणार तर परंपरा आहे. राम निघालेत वनवासासाठी, ते नाशिक मध्ये आले होते. पंचवटी इकडे आहे आमच्या. तुम्ही सांगता ना की भैया लोग येऊन इकडे झोपडा बांधतात. सर्वप्रथम झोपडा तो छत्रपती भगवान श्री रामने बांधला इकडे पंचवटीमध्ये, पंचकुटीर. तिकडे सीतामैया राहत होती. तो आमचा एक रिश्ता, आमचा जो नाता आहे उत्तर भारत आणि महाराष्ट्र फार जुना आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचे जो राजपाट होता, त्यांचा जो कामकाज होता, त्याच्यामध्ये केवढे होते गैर मराठी भाषिक लोक. तो असा नव्हता. पण स्वतःचा राजकारण चालविण्यासाठी इकडे काही राजकारणी बिगर मराठी भाषिक लोकांच्या विरोधात ज्याप्रमाणे राजकारण करतात तो चुकीचा आहे. मुंबईत तुमचाच आहे, मराठी लोकांचा आहे, आम्ही स्वीकार करतो. आणि स्वीकार कोणी सांगू शकत नाही की मी स्वीकार करणार नाही. तू करू नको, तुम्ही स्वीकार करा नाही करा तुमचा प्रश्न आहे. पण मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, मराठी लोकांचा एक प्रेमाचा स्थळ आहे. पण तिकडे मुंबईच्या विकासामध्ये बिगर मराठी भाषी लोकांचा एक जबरदस्त योगदान आहे. पुरा बॉलिवूड बघा ना तुम्ही. दादासाहेब फाल्केनं सुरू तर केलं, पण त्यानंतर कितने केवढे चोपडा आलेत, कपूर आलेत. आलेत तर सगळे काय करतात, ते मुंबईमध्ये काम करतात.